नमस्कार, मी आरती अगदी मनापासून माझ्या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर कशा आहात माझ्या गोड ताई आणि माझ्या गोड मैत्रिणींनो? आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर आज वार आहे पा बुधवार, तर बुधवारची म्हणलं चला आज फ्रीज पण क्लीन करायचं होतं आणि उद्या यांना सुट्टी राहते, त्यामुळे चला म्हणलं बाजार वगैरे पण आणायचा आहे, तर भाजीपाला वगैरे घेऊन यायचा आहे। तर चला फ्रीज पण म्हणलं खूप घाण झालेलं होतं, म्हणजे कचरा वगैरे जमा झालेला होता। तर मागच एकदा क्लीन केलं होतं, मग त्याच्यावरती काही क्लीन केलेलंच नाही। तर चला म्हणलं आता ते पण क्लीन करून घेते। तर त्याआधी सर्व सामान वगैरे आहे ना ते सर्व मी काढून घेत आहे। तर फ्रीजमध्ये एवढं काही जास्त असं काही ठेवत नाही, त्याच्यामुळं काय सॉस वगैरे मुलांचे राहतात किंवा मसाले आणि काही भाज्या वगैरे असल्यात त्या, तर भाज्या वगैरे सर्व जे आहे ना त्या सर्व संपलेल्या होत्या, त्यामुळं म्हणलं आता चला फ्रीज वगैरे जे आहे ना तर क्लीन करून घ्या। कसं होतं ना ताईंनो, तर आपण ज्या भाजीपाला वगैरे आणतो ना, मग नंतर कसं स्वच्छ धुवून वगैरे फ्रीजमध्ये ठेवून देतो, मग नंतर आपल्याला वाटतं चला आपण आता रिकामं झाल्याच्या नंतरच फ्रीज वगैरे क्लीन करून घेऊया। तर तसं न करता आपलं भाजीपाला वगैरे जे संपतो ना त्यावेळेसच क्लीन वगैरे करून घेतलं ना तर बरं पडतं। तर इथं माझा भाजीपाला वगैरे जे आहे ना तो सर्व संपलेला होता, तर त्यामुळे म्हणलं आता चला फ्रीज पण सर्व छान असं क्लीन करून घ्यावा। तर इथं मी बघू शकता तुम्ही सर्व जे भांडे वगैरे जे राहतात ना फ्रीजमधले, तर ते सर्व काढून घेतलेले आहेत आणि काही राहिलेलं आहे तर हे खूप असं फिट राहतं, त्याच्यामुळे थोडंसं खाली करून सनी असं काढावं लागतं। तर फ्रीजमध्ये कसं कुंमट वगैरे वास येतो नाही क्लीन केलं की, आणि आपण जास्त करून खाण्याचे वगैरे जे पदार्थ असतात तेच त्याच्यामध्ये ठेवत असतो, तर त्यामुळे आपलं फ्रीज एकदम स्वच्छ आणि क्लीन असलं पाहिजे। तर जास्त करून फ्रीजमध्येच आपलं दूध आहे किंवा फळभाज्या आहेत किंवा दुसरे काही पदार्थ आहे ना, आता उन्हाळा चालू आहे तर मुलांना थंडगार असं फ्रूट वगैरे पण ठेवत असतो फ्रीजमध्ये, तर हे सर्व ठेवत असतं, मग त्याचा वास वगैरे कुंभट असं येत असतं, तर त्यामुळे तर सर्व फ्रीज वगैरे जे आहे ना ते सर्व क्लीन करून घेत जावं। 8-15 दिवसातून एकदा क्लीन झाल्यावर एकदम छान वाटतं आणि मस्त वाटतं। तर इथं बघू शकता तुम्ही मी फ्रीज जे आहे ना ते साईडला काढून घेतलेले आहेत आणि म्हणलं चला त्याच्या खाली पण खूप सारे अशी घाण वगैरे राहते, कचरा वगैरे जमा होतं, तर मी खालच्या स्टँडमध्ये ना कांदे बटाटे आणि लसूण वगैरे ठेवत असते, तर त्याच्यामुळं कांद्याचा वगैरे कचरा जो आहे ना तो सर्व फ्रीजच्या खाली साचतो आणि त्यामुळे म्हणलं चला आता हे पण सर्व सरकून घ्यावा आणि ते पण झाडून वगैरे घ्यावा। तर इथं मी सर्व जे आहे ना ते झाडून वगैरे घेत आहे आणि सर्व कचरा जो आहे ना तो गोळा करून घेते। तर इथं सर्व कचरा वगैरे जो आहे ना तो गोळा करून घेतला आणि बाहेर म्हणलं चला टाकून येते, कारण माझा डस्टबिन जो आहे ना तो गॅलरीत असतो, त्यामुळे तर चला इथं सर्व जे आहे ना ते कचरा वगैरे जो आहे ना तो टाकून घेतलेला आहे। आणि चला म्हणलं थोडंसं पाणी वगैरे टाकून ना ते छान असं भिजायला ठेवते फरशी, म्हणजे जेणेकरून जे काही चिकट वगैरे डाग जे राहतात फरशीला, तर फ्रीज खाली कसं राहतं ना कांदे वगैरे ठेवतो आपण, तर आणि फ्रीजचं पण थोडंफार पाणी डिफ्रॉस्ट केल्यावर येतं, तर त्यामुळे तर म्हणलं चिकट झालेलं होतं, तर थोडंसं पाणी वगैरे टाकलं आणि आपलं जो निरमा राहतो ना कपडे वगैरे धुवायचा तो टाकला आणि त्याला थोडंसं म्हणलं भिजून द्यावं। त्याआधी जो फ्रीजमध्ये जो कचरा वगैरे जे राहतो ना तर तो सर्व काढून घेतलेला आहे। तर इथं मी सर्व कचरा वगैरे जो आहे ना तो पहिले काढून घेते। तर बघू शकता तुम्ही जो काही आपला कोरडा कचरा वगैरे जे आहे ना तर सर्व फ्रीजमधले भांडे वगैरे जे आहे ते काढल्याच्या नंतर सर्व तो काढून घेतलेला आहे आणि हे सांदीमध्ये ना तर इतका कचरा गुंततो, तर तो पण काढलेला आहे। तर इथला कचरा वगैरे जो आहे ना तो काढून घेते आणि छान असं पहिले सर्व जे झटकून वगैरे घेते आणि नंतर चांगलं असं घासणीने घासून घेते। तर इथं खूप आपल्याला ना अशी सॉफ्ट अशी घासणी घ्यायची आहे आणि त्याने छान असं लिक्विड जे असतं ना आपण भांडे घासायचं वगैरे, तर त्याने मी थोडंसं असं आल्लद घासून घेतलेलं आहे, तर आपल्या फ्रीजला ना स्क्रॅचेस वगैरे पडतात, त्यामुळे थोडंसं आपलं हे करून घ्यायचं आहे। तर एकदम सॉफ्ट जी घासणी राहते ना, नाही तर थोडंसं आपलं लिक्विड असतं ना ते हाताला लावायचं आणि त्यानेच फक्त हे करायचं आहे। तर इथं मी सर्व फ्रीज वगैरे जे आहे ना ते घासून घेतलं आणि पुसून घेत आहे। तर इथं डिफ्रॉस्ट वगैरे जे आहे ना ते करून घेतलं। तर सर्वात पहिले जे आहे ना तर फ्रीज आपल्याला साफ करण्याच्या आधी मी हे तुम्हाला पहिले सांगायला पाहिजे होतं, पण सॉरी। तर आपलं फ्रीजचं जे बटन वगैरे जे राहतं ना ते बंद करून घ्यायचं आणि पिन काढून घ्यायची आणि जो बर्फ आपल्याला जमा झालेला असतो
तर त्याला पण फ्रीजला पण डिफ्रॉस्ट करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून तो बर्फ वगैरे जे आहे ना तो सर्व वितळून जातो आणि त्याचं पाणी वगैरे जे आहे ना ते सर्व होतं आणि ते सर्व मग निघून जातं आणि आपल्याला क्लीन करायला पण सोपं पडतं. तर त्यामुळे इथं सर्व जे आहे ना ते पुसून वगैरे घेते, तर घासून वगैरे घेतलेलं होतं त्यामुळे. तर बघू शकता तुम्ही किती छान दिसतं आणि थोडंफार राहिलेलं आहे ते सर्व असं क्लीन करून घेते. तर ही जी पट्टी आहे ना तुम्हाला मी मागं पण एकदा फ्रीज क्लीन केलं होतं तेव्हा दाखवली होती, सर्व काढून घेऊन स्वच्छ अशी क्लीन केली होती, पण ह्यावेळेस काही केलेली नाही, म्हटलं मागच केलेले आहे त्यामुळे. तर सांदी वगैरेमध्ये खूप सारे असे धूळ वगैरे जमा होते, कचरा जमा होतं. कारण काही वेळेस काय होतं ना, आपण काही फ्रीजवरती ठेवलेले असं फ्रूट वगैरे राहतात किंवा काही राहतात आणि मुलांना म्हणलं की काही पण ठेवण्यात येतं आणि मग ते सांदीमध्ये असं गुंतून जातं. तर त्यामुळे सगळं असं क्लीन करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही सर्व माझं फ्रीज जे आहे ना ते क्लीन झालेलं आहे. तर मला अजून एकदा छान असं पुसून घ्यावा, जेणेकरून आणखीन छान आणि मस्त असं निघेल. तर इथं पुसून वगैरे घेते. तर हे बघू शकता तुम्ही इथं माझं क्लीन झालेलं आहे. आणि त्यानंतर जे आपले भांडे वगैरे जे राहतात ना फ्रीजमधले, तर सर्वात आधी जे आहे तो कपडा वगैरे जो आहे ना तो धुवून घेतलेला आहे, स्वच्छ करून घेतलेला आहे आणि तो साईडला ठेवून दिला. आणि त्यानंतर जे फ्रीजमधले जे आपले भांडे वगैरे राहतात फ्रीजमध्ये, तर हे बघू शकता तुम्ही असे मी घासून घेते. तर एकदम सॉफ्ट घासणीने ते घासायचे आहे. तर इथं बघू शकता साबण वगैरे लावून थोडीशी आपलं जे लिक्विड राहतं ना, तर लिक्विड किंवा साबण काही पण वापरू शकतो. तर ते छान असं घासून घेते आणि स्वच्छ असे क्लीन करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. किचन ओट्यावरती छान वाळू घातलेले आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही मी बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि थोडंसं मगमध्ये पाणी घेतलेलं आहे. तर आपल्याला फ्रीज आहे ना ते छान असं क्लीन करून घ्यायचं आहे. तर एक आपल्याला छान अशी शाईन मिळते. तर फ्रीज आहे आपली वस्तू जुनी असो नवी ते स्वच्छ आणि क्लीन असली तरच खूप छान आणि मस्त वाटतं. तर इथं ते लिक्विड जे आहे ना ते करून घेतलेलं आहे आणि ते क्लीन करून घेते परत एकदा. तर इथं सर्व जे आहे ना ते परत एकदा पुसून घेत आहे. तर छान असं शाईन यासाठी एकदम, आणि जो काय कुंमट फ्रीजमध्ये वास वगैरे राहतो ना तो सर्व निघून जातो. तर तुम्ही दुसऱ्या याला पण हे वापरू शकतात. आपण आरसे वगैरे जे आहे ना ते पुसतो, तर त्याच्यासाठी पण असं लिक्विड तयार करायचं आणि एक स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि ते वापरायचं. जो काही वास वगैरे जो राहतो ना तो सर्व निघून जातो. आणि रोजचं फ्रीज जे आहे ना क्लीन करतो आपण, तर वरूनच असं पुसून वगैरे घेतो, जे की डीप क्लिनिंग वगैरे करत असतो, तर खूप उपयोगी पडतो. तर त्यासाठी इथं सर्व जे आहे ना ते परत एकदा पुसून घेतलेलं आहे आणि परत एकदा छान असं कोरड्या कपड्याने पण पुसून घेणार आहे. तर इथं जे आपले चिकट वगैरे हात लागतात किंवा स्वयंपाक वगैरे करतो आपण, तर काही गडबडीमध्ये कसं जे काही भाज्या वगैरे फ्रीजमध्ये ठेवलेले असतात, तर मेन म्हणजे सकाळच्या वेळेस, तर त्यावेळेस काय होतं ना, आपण जे काही खरकटे वगैरे आपले हात राहतात तेच फ्रीजला लागले जातात. तर दरोज्यामध्ये पण असं दरोजा जो फ्रीजचा राहतो ना त्यावरती पण सर्व असं क्लीन करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला आणखीन छान अशी शाईन मिळेल. तर इथं बघू शकता तुम्ही किती छान आणि मस्त असं माझं फ्रीज चमकत आहे. तर असं डीप क्लीनिंग मी करीत असते. तर हे बघू शकता. आणि फ्रीजचे जे मागचा जो कोपरा राहतो ना फ्रीजचा, तर मी इथं फ्रीज वगैरे जे आहे ना ते तुम्ही बघितलंच की मी सरकून घेतलेलं आहे. तर इथं वरती जी काही धूळ आहे ना ती थोडीशी कपड्याने अशी झटकून घेते आणि तर इथं मी सर्व झटकून घेतलेली आहे. आणि जो आपला दात घासायचा वगैरे ब्रश असतो ना, तर त्याने जे काही सांद वगैरे जी फ्रीजच्या पाठीमागे जे राहतं ना, तर आपल्या दात घासायचं टूथब्रश वगैरे राहतो ना, मग त्याने हे करायचं आपलं असं थोडंसं
घासून घ्यायचं आहे तर खूप छान अशी धूळ वगैरे जी आहे ना ती निघून जाते। तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला इथं दाखवत आहे। तर अशा पद्धतीने सर्व जे आहे ना धूळ वगैरे जे आहे ना ते सर्व काढून घ्यायचं आहे। तर मी इथं बघू शकता तुम्ही, मी अशा पद्धतीने हे काढून घेत आहे। तर तुम्ही पण असं करू शकता, कारण त्याच्यामध्ये खूप जाळे वगैरे जे आहे ना ते सर्व बसून जातात त्यामुळे। तर इथं सर्व जे आहे, तर व्हिडिओ खूप मोठा होता तर त्याच्यामुळे शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे। नीटला बसला का? व्यवस्थित थोडं वाकडं झालंय, थोडं वाकडं झालंय का? खाली खाली दाब खाली तुटा खाली दाब, हळूच दाब। तर इथं आरोहीमध्ये मी भांडे वगैरे जे आहे ना ते लावून घेते, कारण तिला पण खूप आवडतं त्यामुळे मग तिलाच लावून दिलेले आहे। तर फ्रीजमध्ये स्वच्छ असे भांडे वगैरे जे आहे ना ते घासून ठेवलेले होते, तर त्यामुळे तिलाच लावून दिलेले आहेत। आणि इथं बघू शकता तुम्ही किती फ्रीज माझं क्लीन आणि छान आणि व्यवस्थित असं दिसत आहे। तर नक्की कमेंट करून सांगा की कसं वाटलं फ्रीज क्लिनिंगचा हा व्हिडिओ। तर छोटासाच व्हिडिओ बनवलेला आहे, नक्की तुम्हाला आवडेल अशी आशा करते। तर इथं सर्व जे आहे ना ते बघू शकता तुम्ही क्लीन झालेलं आहे। तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा। चला तर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।